राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे व्यापारी सल्लागार पीटर नवारो यांनी काल एक वक्तव्य केले. त्यांचा मुख्य प्रश्न असा आहे, भारतात आणि चीनमध्ये वापरल्या जाणाऱ्या AI आर्टिफिशियल इंटेलिजन्स सेवांसाठी लागणाऱ्या वीज आणि साधन संपत्तीचा खर्च अमेरिकन लोक का उचलत आहेत. ChatGPT सारखी AI प्लॅटफॉर्म अमेरिकेत तयार झाली आहेत. अमेरिकेतील सर्व्हर, डेटा सेंटर्स आणि वीज वापरून चालतात. भारत, चीन आणि इतर देशातील लोक या AI सेवांचा मोठ्या प्रमाणावर वापर करतात. त्यामुळे वीज खर्च, इन्फ्रास्ट्रक्चरचा ताण, डेटा सेंटर्सचा भार हे सर्व प्रामुख्याने अमेरिकेत पडत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. पण इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, खूप महत्त्वाची आहे, की अमेरिकन सरकार भारतासाठी मोफत खर्च करत नाही. भारत फुकट AI वापरत नाही. ही राजकीय व आर्थिक तक्रार आहे. वस्तुस्थितीचा अर्धा भाग आहे. वास्तव काय आहे? समतोल विश्लेषण असे आहे की AI सेवा मोफत नाहीत. ChatGPT प्लस, API, क्लाउड सर्व्हिसेस यांना पैसे दिले जातात. जाहिरात, डेटा, सबस्क्रिप्शन याचे कंपन्यांना उत्पन्न म्हणजे खर्च वापरकर्त्यांकडूनच वसूल होतो. ट्रम्प गटाचा नेहमीचा मुद्दा असतो की अमेरिकेचे संसाधन बाहेर जात आहेत. अमेरिका फर्स्ट विचारसरणी आहे. त्यामुळे भारत किंवा चीनचा उल्लेख करून घरच्या मतदारांना भावनिक संदेश देण्याचा प्रयत्न आहे. AI वापरावरून अमेरिकेत नाराजी आहे. भारत किंवा चीनच्या वाढत्या वापरावर प्रश्न हा फक्त राजकीय प्रचार आहे. अमेरिकन सल्लागारांचा दावा आहे की AI साठी लागणाऱ्या वीज खर्चाचा भार अमेरिकेवर पडतो. हे सत्य नाही. भारत AI वापरत आहे, पण पैसेही देतो. पण आता भविष्यात भारताने स्वतःचे AI, स्वतःचे डेटा सेंटर्स, सोव्हरन AI उभारणे गरजेचे आहे. मोदींमुळे भारत देश हा आता आधुनिक झाला आहे.